गोंदिया आरटीओ कार्यालयात सध्या वाहन परवाना लायसन्स काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु या गर्दीमागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे लायसन्स देण्याच्या प्रक्रियेत करण्यात आलेली कडक अंमलबजावणी होय. आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लायसन्स प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जात असून त्यामध्ये पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. गोंदिया जिल्ह्यातील आरटीओ ऑफिस फुलचूर नाका या ठिकाणी आणि या ठिकाणी हा दिसत असेल ट्रॅक्टर आयसर 742 आणि 4 व्हीलर याकरिता या ठिकाणी आलेले आहेत लायसन करता. तर कोलूराम राहते रामकडून लायसन पहिली वेळ आहे का दुसरी आहे? दुसरी दुसऱ्या वेळ आले. हेवी करायला हेवी किती चक्के? 6 चक्के. 6 चक्के. काय नाव तुमचं? भूपेंद्र तेजराव मुनीसर. मुनेसरजी मुनेसर. कुणबी वाढेल तालुका रामगाव. तर तुमची लायसन कोणती आहे? 2 व्हीलर 4 व्हीलर टीआर. क्लिअर आहे. बिझनेस बरोबर चालत आहे? हो. फक्त लायसन नाही. नाही हा एखाद वेळ आरटीओ साहेबांनी तुमची गाडी पकडली का? नाही नाही पकडली. काय नाव? मनीष करते. तुमचं नाव? ब्रह्मदास. तुमचं? तेजलाल पाटील. तेजलाल पटले. जय राजाभोज. कोणत्या गावचे? पालडुंगरी चिरोडा. कशा करता आले इथं? लाईट लायसन. ठिकाणी जी प्रोसिजर आहे डॉक्युमेंट्स आरटीओ मार्फत किंवा सर्व जनतेच्या कामासाठी या ठिकाणी येत आहे. बघत असाल ही बाईक या ठिकाणी चालवत आहेत. ही बाईक सायकल यांना आरटीओ आता काय देणार आहेत तर त्यांना आरटीओची पास कार्यक्रम आहे आणि अनेक या ठिकाणी आलेले आहेत. ट्रॅक्टर जे आहेत ट्रॅक्टरचे मालक किंवा ड्रायव्हर यांना लायसन मिळण्यासाठी. तर हा जो राऊंड आहे यामध्ये पूर्ण त्यांना बाईकचं प्रशिक्षण देण्यात येते आणि या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत आणि पूर्ण पक्की लायसन हे देण्याचं काम या ठिकाणी आणि आता किती आहेत? 160 पर्यंत आहेत लोक. या ठिकाणी जे आलेले आहेत लायसन्ससाठी ट्रॅक्टरची असेल टू व्हीलरची असेल 128 लोकांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि अधिकारी आपली जबाबदारी पार करत आहेत. 24 भारत गोंदिया. पूर्वीच्या काळात अनेक जण एजंटमार्फत लायसन्स काढत होते. काही वेळा प्रत्यक्ष वाहन चालवण्याची चाचणी न देता किंवा अपुरी माहिती असतानाही लायसन्स मिळत होते. या प्रकारामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे आता आरटीओ विभागाने कठोर नियम लागू केले आहेत. सध्याच्या नियमानुसार लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराने स्वतः प्रत्यक्ष वाहन चालवून दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. अर्जदाराला मोटरसायकल, ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहन चालवण्याचे कौशल्य दाखवावे लागते. यामध्ये वाहनाचे संतुलन राखणे, गिअर बदलणे, ब्रेकचा योग्य वापर करणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे यांची सखोल तपासणी केली जाते. आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की चारचाकी वाहनाच्या छाचणीवेळी स्वतः वाहनात अर्जदाराचे ड्रायव्हिंग निरीक्षण करतात. अर्जदार वाहन योग्य पद्धतीने चालवतो का, गिअर बदलण्याची पद्धत योग्य आहे का, तसेच त्याचे रस्त्यावर लक्ष आहे का याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. अर्जदाराची वाहन चालवण्याची क्षमता समाधानकारक आढळल्यास पुढील प्रक्रिया पूर्ण करून लायसन्स मंजूर केले जाते. या प्रक्रियेमुळे एजंटमार्फत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला आहे. यापूर्वी काही जण बनावट किंवा डुप्लिकेट लायसन्स काढून रस्त्यावर वाहन चालवत होते, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढत होती. मात्र आता प्रत्यक्ष चाचणी अनिवार्य केल्यामुळे केवळ पात्र आणि प्रशिक्षित चालकांनाच लायसन्स दिले जात आहे. नागरिकांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत आहे. अनेकांनी सांगितले की जरी प्रक्रिया थोडी कठीण आणि वेळखाऊ वाटत असली तरी यामुळे रस्ते सुरक्षा वाढवण्यास मोठी मदत होत आहे. योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य असलेले चालक तयार होत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता अधिक आहे. गोंदिया आरटीओ कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने अर्जदार लायसन्ससाठी येत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, दस्तऐवज पडताळणी आणि प्रत्यक्ष ड्रायव्हिंग चाचणी या सर्व टप्प्यामुळे काही प्रमाणात गर्दी निर्माण होत आहे.
तरी देखील प्रशासनाने व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आरटीओ विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की लायसन्ससाठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवावीत आणि ड्रायव्हिंगचे योग्य प्रशिक्षण घ्यावे. तसेच कोणत्याही एजंटच्या माध्यमातून शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करू नये. शासनाच्या नियमांचे पालन करूनच लायसन्स मिळवणे आवश्यक आहे. एकंदरीत आरटीओ विभागाच्या या कठोर पण आवश्यक निर्णयामुळे रस्ते सुरक्षेला चालना मिळत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे. धनंजय चव्हाण व सूर्यभान, गोंदिया.